नमस्कार, वन महाराष्ट्राच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। विधानसभेची निवडणूक आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। या निवडणुकीत अनेक गोष्टी घडत आहेत, अनेक गोष्टी कदाचित त्यापुढेही घडतील, पण काही लढती ह्या खूप लक्षवेधक आहेत, खूप चित्तवेधक आहेत आणि काही लढतींना एक वेगळी किनार सुद्धा आहे। आज वन महाराष्ट्र तेवढ्यासाठी 600 किलोमीटरचा जवळपास प्रवास करून आलाय बडनेऱ्यामध्ये, कारण तिथली लढत खूप खास आहे। तिथली लढत खास असण्यासाठी एक महत्त्वाचं कारण आहे की त्या लढतीत एक भारतीय लढतायत। खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। नमस्कार तुषारजी। बडनेरा आणि भारतीय हे तसं बघाल तर समीकरणच आहे, पण भाजप आणि भारतीय हे सुद्धा दुसरं समीकरण आहे। ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा तुषार भारतीय ही निवडणूक अपक्ष लढवत आहेत अशी बातमी आली, ती सगळ्यांची उत्सुकता खूपच वाढवणारी ठरली। काय सांगाल याबद्दल तुम्ही? नाही, तर खरं आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय हे समीकरण आजही आहेच इथे, ते संपलं नाही। सगळ्यांना माहिती आहे की तुषार भारतीय जर निवडणुकीला उभा आहे तर तो भाजपचाच आहे। चिन्ह एखाद्या वेळी इकडं तिकडे झालं असेल, पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला, शुभचिंतकाला, वोटर्सला आणि माझे जे काही वेलविशर आहेत त्यांना खरं पाहिलं तर एका अर्थाने दुःखही झालं किंवा तुषार भारतीयाला कमळ चिन्ह का नाही मिळालं। आणि त्यामुळे हा निर्णय पक्ष वाचवण्यासाठी घ्यायला लागलेला हा निर्णय आहे। हिंदुत्व वाचवण्यासाठी हा निर्णय या अमरावती शहराचा घ्यावा लागला। म्हणजे नेमकं याबद्दल तुम्ही अधिक स्पष्ट करू शकाल? म्हणजे हिंदुत्व धोक्यात आहे? नाही, कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीनी जे वर्षानुवर्ष या अमरावती महानगरामध्ये काम केलं, लोकांमध्ये गेले, त्यांच्या समस्या सोडवल्या, त्याचबरोबरीने त्यांच्या कुठल्याही मदतीला धावून गेलं। ज्यावेळी अतिशय बिकट काळ होता, भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी माणसं मिळायची नाहीत, म्हणजे अस्तित्वच नव्हतं एक प्रकारे या शहरात। त्यावेळेसपासून आम्ही सगळी लोक काम करतो, बरोबर। आणि आता चांगले दिवस आले तर बाहेरचे संधी साधू लोक येऊन आता भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे आपण असं म्हणूया थोडक्यात की जी झाडं तुम्ही लावली त्याची फळं खायलाच कोणतरी दुसरेच आले। नाही, फळ खायला आले तर चालतं, हे झाड तोडायला झाले आहेत। ओके, हे फार दुर्दैवी आहे। आणि म्हणून हा निर्णय करावा लागला की कारण अमरावती शहरामध्ये 2 मतदारसंघ येतात, अमरावती आणि बडनेरा। या दोन्ही ठिकाणी कमळ चिन्हाचा उमेदवारच नाही आहे। बरं, हे विभागीय केंद्र आहे, हे महानगरपालिका क्षेत्र आहे, म्हणजे इतकं महत्त्वपूर्ण या क्षेत्रामध्ये जर भाजपचं कमळच नाही आहे, ज्याच्यासाठी इतका अट्टहास केला सगळ्यांनी, तर भाजपचे कार्यकर्ते सैरभैर झाले की करायचं काय आता। 4 महिन्यांनी येणारी महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या महानगरपालिका निवडणुकीत आम्ही कुठल्या चिन्हावर लढायचं? आणि एकदा आमदार निवडून आल्यावर तो तुम्हाला तिकीटं थोडी देतो। आणि खास करून रवी राणाच्या संदर्भात असं म्हणायचं की त्याच्या मनासारखं झालं नाही तर तो उमेदवार देतो। आत्ता दर्यापूरला महायुतीच्या विरोधात त्यांनी भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार फोडून उमेदवार दिले। आणि म्हणून भाजपच्या कार्यकर्त्याला आता चिंता सतावते आहे की आमचं फ्युचर कसं होईल। बरोबर आहे, आणि हे भयंकर आहे, हे भयंकर आहे। म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना जर शाश्वती वाटू नये, आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे आणि यासाठीची ही उमेदवारी आहे। ओके, आता तुम्ही म्हणाल त्यात एक मुद्दा खूप महत्त्वाचा होता आणि खूपच काय म्हणू आपण की लक्षणीय पण होता की साधारणपणे लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आहेत त्याचे पडसाद विधानसभेला उमटतात, विधानसभेचे जे काय निकाल आहेत त्याचे पडसाद पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला पण उभारतात। तर ते तुमच्या उमेदवारीमुळे तुम्ही जे म्हणालात की कमळच दिसत नाही अशी परिस्थिती होईल, तर कमळ दिसू नये याची काळजी वाटण्यासाठी जी काही आज कारणं आहेत ती तुम्ही थोडीशी सांगाल? आणि त्याचसोबत आणखीन एक गोष्ट मला तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल की हा जो प्रवास होता की भारतीय जनता पक्षाचं इथे अस्तित्वच नव्हतं, तिथपासून आजपर्यंतचा थोडासा प्रवास तुम्ही उलगडून सांगितलात आमच्या प्रेक्षकांसाठी तर खूप छान होईल। एकदम महत्त्वाचं म्हणजे आम्ही विद्यार्थी परिषद, मी पहिले संघाचं काम करायचो, तिथून मग विद्यार्थी परिषदेचं काम केलं। विद्यार्थी परिषदचा 3 वर्ष पूर्ण वेळ प्रचारक होतो मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये। गोरा खैरनारांसोबत आम्ही काम केलेलं आहे। रामजन्मीच्या आंदोलनात आम्ही होतो, काश्मीरच्या आंदोलनात आम्ही होतो, बांगलादेशच्या 3 बिघा जमिनीच्या आंदोलनामध्ये आम्ही होतो।
त्यामुळे आमचा DNA हा भाजपचाच आहे, हिंदुत्वाचाच आहे. आणि अनेक आंदोलनं केली, अनेक रॅल्या आम्ही काढल्या आणि तो प्रवास करत करत निवडणुका लढत लढत आमचा हा प्रवास झाला आहे. मेळघाटसारखं सेन्सिटिव्ह असं आदिवासी जिल्ह्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची सुरुवात ही 7-8 पासून तर आत्ता या मागच्या टर्ममध्ये आम्ही 45 नगरसेवक होतो. 45 कितीपैकी? 91 पैकी. ओके. आम्ही बहुमतात होतो. 89 पैकी आम्ही बहुमतात होतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये आमचा महत्त्वाचा रोल आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही यांना कमळ द्या किंवा कोणालाही द्या, पण त्याचं चिन्ह कमळ असलं पाहिजे. कमळ दिसणं हा गरजेचं होतं. कमळ दिसणं नाही तर मग कमळचा कार्यकर्ता दिसणं. तर आता आम्ही कमळ नाही आहे, पण कमळाचा कार्यकर्ता आहे इथे. आणि DNA कमळाचाच आहे. DNA कमळाचा आहे, DNA हिंदुत्वाचा आहे. ज्यावेळी या शहरामध्ये 2 वर्षापूर्वी एका मुस्लिम संघटनेने मोठी रॅली काढली होती. लाखो लोक त्या रॅलीत निघाले आणि त्यांनी तोडफोड केली. काही कारण नव्हतं. त्यावेळी त्याचा विरोध आम्ही केला. पहिल्यांदा आम्ही सडकावर उतरलो. आजही गुन्हे चालू आहेत आमचे. आणि ही अतिशय कठीण स्थिती आहे. आणि म्हणून बटंगे तो कटेंगे हा जो स्लोगन आता बाहेर आलेला आहे ते भाजपच्या कार्यकर्त्याला लागू आहे. तुम्ही जर असे बाहेरचे लोक आणतील आणि तुम्ही जर वाटल्या जाल तर कार्यकर्त्याला संपवून टाकण्यात येईल. म्हणजे कार्यकर्ता हा पक्षाची ताकद असतो, पण कार्यकर्त्यामागे पक्षाचीही ताकद असते असं आपण मानतो. जर पक्षच उरला नाही तर कार्यकर्त्याच्या मागे ताकद काय राहील? आणि हे दोघंही असे आहेत, म्हणजे दोघंही नवरा बायको, पती पत्नी, यांनी अगोदर राष्ट्रवादी संपवली आहे इथली. ओके. म्हणजे भविष्याचा धोकाही तुम्ही स्पष्ट करताय. सांगतो की मागचा अनुभव आम्हालाच आहे. त्यांनी त्यावेळी त्यांच्या विरोधात त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सुलभा संजय खोडके होते. त्यांनी राष्ट्रवादीत घुसून त्यांना बाहेर काढून मग राष्ट्रवादी संपवून मग पुन्हा बाहेर निघून हा त्यांचा तो एक मोठे अप्रेंटिसशिप आहे. ते याच पद्धतीने चाललं. म्हणून मला त्याच्याबद्दल आमच्या कार्यकर्त्यांना ही मोठी भीती आहे, व्होटर्सला मोठी भीती आहे. आणि म्हणून तो जो प्रवास आम्ही राम जन्मभूमी काश्मीर आंदोलन करत करत आम्ही आत्ता 45 मध्ये आलो. आणि विधानसभेत महानगरपालिका क्षेत्रात उमेदवार नाही किंवा आमदार राहणार नाही. आणि कुठेही आहे, स्वाभाविक आहे की जो जिथला आमदार तिथे संघटन वाढतं. बरोबर. आता आमदारच आला नाही तर तो तुमचा पक्ष कशाला वाढवेल? आणि तुमचा पक्ष जर त्याला वाढवायचा असा तर तो भाजपमध्ये आला असता, कमळ चिन्ह घेतलं असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला काही देणं घेणं नाही आहे. 4 महिन्यापूर्वी कमळ छातीवर लावून फिरणारा माणूस आज म्हणतो की मला कमळ नको आहे. याचा अर्थ कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी, वोटर्सनी आणि तमाम हिंदुत्ववादी लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की काहीतरी गडबड सुरू आहे. पक्ष संपवण्याचा एक घाट चालू आहे. त्याला वरचे लोक दुर्लक्ष करतायत किंवा बळी पडतायत. मला असं वाटतं की ते थांबलं पाहिजे कुठे. एक भाजपचा सच्चा कार्यकर्ता म्हणून तुम्ही भाजपच्या नेतृत्वाला काय आवाहन कराल या मुद्द्यावर? माझी विनंतीच आहे. मी त्यांना काय आवाहन करणार? मी त्यांना इतकी विनंती करणार आहे की हे आता अति झालं आहे, हे थांबवा, बॅलन्स करा. कुठेतरी नवीन कार्यकर्ता घेतला, जुन्याला तुम्ही मान सन्मान द्या. आणि जर असंच असेल किंवा जो निवडून येईल तो त्यांचा गडी, तर मग आम्ही भांडवलशाहीकडे चाललो आहे. आता लोकशाही भांडवलशाहीकडेच चालली आहे. सरंजामशाही एक प्रकारे. पैसे टाका, पैशातून सत्ता आणि सत्तातून पैसा, असं जात आहे सगळं दिसत आहे. मग ज्या गोष्टीला विरोध म्हणून भाजपाकडे लोकांनी एक पर्याय म्हणून पाहायला सुरुवात केली, तीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याचा धोका यातनं स्पष्ट दिसतंय सध्या. इथली परिस्थिती तरी तशी आहे असं म्हणता येईल. इथली तर 100% तशीच आहे. कोणी चांगलं म्हणत नाही. आमच्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पार त्याचा बँड वाजला आहे. स्वच्छतेचा विषयाचा पार बँड वाजला आहे. शेतकऱ्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नाही, प्रचंड दुर्लक्ष आहे. झोपडपट्ट्यांमध्ये विकासाचं काम नाही, मूलभूत सेवा सुविधा नाही.
महिलांना त्यांनी निर्माण केलेल्या बचत गटाच्या माध्यमाचं उत्पादन विकायला कुठे जागा नाही, खेळायला मैदानं नाही. आणि म्हणून त्याची या राज्यकर्त्याला चिंताही नाही, कारण की पैसा मुबलक आहे. काही गोष्टी केल्या की आपण निवडून येतो, म्हणून त्यांना सेवा हा विषय त्यांच्या दृष्टीने गौण आहे. काय गोष्टी केल्यापेक्षा नेमकं काय केलं की आपण निवडून येऊ शकतो हे त्यांना कळलं आहे. आणि म्हणूनच बडनेरा मतदारसंघाचा विकास पूर्णतः थांबला आहे. एक थोडंसं परत तुम्हाला 15 वर्षापूर्वी नेतो. तुम्ही राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून आज आपण इथे बोलतोय, इथपर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगाल उलगडून? हो, मी परतवाडाला असताना मी तिथे संघाच्या शाखेत जात होतो. त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख होतो मी. पूजनीय सुदर्शनजी त्यावेळी अखिल भारतीय शारीरिक प्रमुख होते. म्हणजे मला जेव्हापासून मला आठवतं तेव्हापासून मी शाखेत गेलेलो मला आठवतं. अनिल अभ्यंकर म्हणून आता ते नाही आहे, त्यांचं दुःखद निधन झालं. त्या अनिल भाऊन अभ्यंकरांनी मला पहिल्यांदा शाखेत नेलं. आणि मग तिथून शाखेतून काम करत करत त्या शाखेचा मुख्य शिक्षक झालो. त्यानंतर मग महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख झालो. महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख झाल्यावर BCom पर्यंतचं शिक्षण माझं परतवाड्याला झालं. त्यावेळी मी तिथे संघाचं काम करत परतवाडा. मग मी अमरावतीला आलो MCom फर्स्ट इयरला. मग तेव्हा मी विद्यार्थी परिषदचं काम चालू केलं. MCom फर्स्ट इयर सेकंड इयरला मी कॉलेजच्या निवडणुका लढवल्या. विद्यार्थी परिषदचं पॅनल आम्ही लढवायचं. त्यानंतर MA इकॉनॉमिक्समध्ये ॲडमिशन घेतली विदर्भ महाविद्यालयात. आणि मग माननीय गोपीनाथराव मुंडे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. आणि गोपीनाथरावांनी मला कल्चरल ॲक्टिव्हिटीजमधून नॉमिनेशन करून दिलं. बरं. राज्यपालांच्या कोट्यांमध्ये काही नॉमिनेशन असतात, त्यात माझं नॉमिनेशन झालं. मग मी युनिव्हर्सिटीच्या सचिव पदाकरता उभा होतो. अच्छा. मला आज सोमेश्वर पुसतकरांची आठवण येतं. ते शिवसेनेचे होते, पण सोमेश्वर पुसतकर त्यावेळी अध्यक्षासाठी उभा होता, मी सचिव पदाकरता उभा होतो. आणि तो काही 5-7 मतांनी तो हारला आणि 4-5 मतांनी मी हारलो होतो. त्यानंतर मी पूर्ण वेळ प्रचारक निघालो. यवतमाळ जिल्ह्याचं मी पूर्ण वेळ प्रचारक काम केलं. त्या काळात गोरा खैरनारांची फार क्रेज होती. आणि गोरा खैरनारांनी एक यात्रा काढली. हो. ती त्यावेळेला यवतमाळात आली. त्यावेळेला गोरा खैरनारांच्या सोबत यात्रेमध्ये मी होतो. मग काही कारणास्तव पूर्ण वेळ थांबलो आणि मी अमरावतीला आलो. आणि अमरावतीला आल्यावर मग मी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं. भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं त्यावेळेला युवा मोर्चाचा जनरल सेक्रेटरी झालो. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा ग्रामीणचा जनरल सेक्रेटरी झालो भाजपचा. मग त्यावेळी मेळघाट माझा फार जिव्हाळ्याचा विषय. मेळघाट, आदिवासी धर्मांतरण हे सगळा विषय. त्यावेळी मग मी तिकडे लक्ष दिलं. प्रमोदजींशी आमचं फार चांगलं होतं. प्रमोदजींनी मला तिथे एक हॉस्पिटल उभं करायला 1 करोड रुपये दिले त्यांच्या निधीमधून. आम्ही तिथे ती इमारत उभी केली. आम्ही चालवत आहे आता तिथे. आम्ही थोडे तिथल्या आदिवासी मुलांना कॉन्व्हेंटमध्ये शिकले पाहिजे त्या पद्धतीने आम्ही तिथे आता विचार करतो आहे. त्यानंतर मग मी 2009ला अचलपूर विधानसभेची तयारी केली. बरं. त्यावेळी मला दिली नाही, त्यावेळेला ती शिवसेनेला सोडून दिली. त्यानंतर मग 2014ला मी अमरावतीची तयारी केली, अमरावती विधानसभेची. त्यावेळी अलायन्स तुटलं होतं, आपलं युती तुटली होती सगळ्या पार्ट्या. हो. त्यावेळी मला सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही आता बडनेरा लढा. मी म्हटलं बडनेरा आम्ही कसं लढू? बडनेरामध्ये 100 गावं आहेत. त्या 100 गावांमध्ये भाजपची शाखाच नाही, भाजपचा कार्यकर्ताच नाही. ते म्हणलं नाही तरी लढा. आणि त्यावेळी मी शहर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो भारतीय जनता पार्टी. त्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्थिती अजून बिकट झाली होती. 1990 साली आमदार जगदीश गुप्ता आमदार झाले. ते 2 टर्म 3 टर्म आमदार होते. मग 3 टर्म विधान परिषदेचे सदस्य होते, पालकमंत्री होते. आम्ही सोबतच काम केलं त्यावेळी. आणि मग त्यांच्या पार्टीतून ते बाहेर पडल्यानंतर मग मी भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष झालो. मला आजही आठवते की एका दिवशी मी या शहरामध्ये 50,000च्या वर मेंबरशिप केली होती. बापरे. स्टॉल लावून, प्रत्येक चौकात स्टॉल लावून मेंबरशिप केली. ही गोष्ट 2000 ही आहे 2014. बापरे.
50 म्हणजे खूपच मोठा आकडा आहे, म्हणजे लोकांना महिन्याभरात नाही जमवत आहेत तेवढे. मी ॲट ए टाइम या शहरामध्ये प्रत्येक चौकात स्टॉल लावले, कार्यकर्ते उभे राहायचे, कॉल करायचे, आणि त्यावेळी मग पक्ष आम्ही पुन्हा लोकांपर्यंत नेला. मला आठवते एक घटना मला आज खास करून सांगावीशी वाटते की पूर्ण विदर्भाचं JEEचं सेंटर आहे अमरावती होतं, आणि लोक रस्त्यावर मुलं झोपली होती, परीक्षार्थी सगळे, परीक्षेला आलेली मुलं सगळी, कारण की व्यवस्था नव्हती. मला कळलं की बा इतकी गर्दी अशीशी आली आहे म्हणून. मला फार दुःख झालं की मी संघाचा स्वयंसेवक आहे, विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, आणि इतके मुलं आल्यानंतर ज्यांचं इथून लाईफ सुरू होणार आहे 12वी झाल्यानंतर, आणि ते रस्त्याच्या कडेला झोपले आहे, आईवडील त्यांना हवा घालतात आहे. मी शॉक झालो. मी म्हटलं हे बरोबर नाही. आणि मग मी त्यावेळी खुणगाठ बांधली की पुढच्या वेळी मात्र हे मुलं कुठे बाहेर झोपणार नाही, हे चित्र बदलायला हवं. मग मी माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं, आणि त्यांनी मला सांगितलं की 15 दिवसांनी अशी एक्झाम आहे, 37,000 मुलं येणार आहे शिकायला, आणि 37,000, आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक भाऊ किंवा आई किंवा बहीण, वडील. बरोबर. आणि म्हणून मी निर्णय केला की या शहरातले सगळे मंगल कार्यालय मी बुक केले. त्यांना म्हटलं मी की मग पैसे असेल तर पैशानी, मेंटेनन्स पहा, इलेक्ट्रिक बिल तर त्यांनी, पण तुम्ही सांगा. त्यांनी तसे होऊन दिले, सगळे मंगल कार्यालय उघडून दिले. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्या एक्झामच्या वेळी एकही मुलगा अथवा मुलगी ही बाहेर झोपली नाही. वा. इतकंच काय तर मंदिरं लोकांनी उघडून दिले, गुरुद्वारा उघडून दिल्या, मस्जिदमधून फोन आले की हमारे हॉल है, आप वहाँ पर सुला सकते हो. आणि एक वातावरण झालं. ते वातावरण झाल्यानंतर मंगल कार्यालयाने त्यांचं सकाळचं चहा नाश्त्याची व्यवस्था केली, त्यांना आंघोळीची व्यवस्था केली, आणि एक वातावरण बनलं. त्यावेळेला सकाळनी आणि टाइम्सने माझ्यावर एक लेखही लिहिला होता, हिरो ऑफ द वीक म्हणून. बर. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्यावेळी जी पेपरबाजी, पत्रकबाजी झाली, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात JEEचे सेंटर उघडले. म्हणजे मी जे आंदोलन करून मिळालं नसतं ते तसं मिळालं. तसं झालं. दुसरं मला आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे या मतदारसंघामध्ये खेळाची मैदानच नाही. मी म्हाडाकडून 9 एकर जागा घेऊन महानगरपालिकेला दिली. 9 एकरात आत्ता आम्ही क्रिकेटचं मैदान सोबत इतरही आम्ही आता करतो आहे. माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मग त्या निवडणुकीत मी 2014च्या निवडणुकीमध्ये मला पार्टीचा आदेश म्हणून मी लढलो, पण मी फार कमी मताने हारलो त्यावेळी. बरं. कारण की त्यावेळी अमित शहाजी आणि स्मृती इराणीजी या दोघांचा हे झाला नाही, दौरा झाला नाही, ऐन वेळा रद्द झाला, ते हारलो. हारल्यानंतर मी पुन्हा काम सुरू केलं. हो, पण होम बीचवर नाही हरलात तुम्ही. महानगरपालिका त्या सेम टाइम मी महानगरपालिकाच जिंकली, कारण ते होम पिच होतं आपलं. महानगरपालिकेत तर मी आजही 12, 14, 15 हजार मार्जिननी जिंकतो. क्या बात आहे. आणि ह्या आमदार रवी राणाच्या उमेदवाराला तर 1500 मतामध्ये गुंडाळतो. हो, काय आपण काम करतो लोकांमध्ये. आणि मग मी ती निवडणूक हारल्यानंतर मी पुन्हा कामाला भिडलो 2019च्या. पण 19मध्ये पुन्हा युती झाली. पुन्हा युती झाली, तो मतदारसंघ पुन्हा सेनेकडे गेला. मग आम्ही पुन्हा युतीच्या उमेदवाराचं काम केलं. युतीचा धर्म. आता युतीचा धर्म म्हणता म्हणता काय झालं की हा रवी आल्यानंतर निवडून हा भाजपला त्यांनी पाठिंबा दिला. आणि त्याच्या लक्षातच आलं की इथे 2009ला इथे आपला विरोधक राष्ट्रवादी होता, आता इथे विरोधक आपला भाजप आहे, आणि भाजप संपवली पाहिजे. त्यांनी बरोबर प्लॅन केला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं इथे खच्चीकरण सुरू केलं. पहिलं खच्चीकरण त्यांनी असं केलं की इथले जे नेते आहेत त्यांना शिवीगाळ करणे, त्यांच्या घरावर हल्ले करणे, भाजप कार्यालयावर तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी काय केलं की नगरसेवकाच्या कामावर फलक लावली, बोर्ड लावले, जणू काही त्यांनीच निधी आणला आहे. त्याच्यावर प्रदेश भाजप काही बोललं नाही. त्यांनी माझ्याही कामावर केलं तर मी तोडून टाकले सगळे बोर्ड त्याचे. आणि मग त्याच्या लक्षात असं आलं की त्यात भाजपला संपवल्याशिवाय पर्याय नाही. त्याच वेळी तो
वरच्या नेत्यांच्या संपर्कात तिथे काहीतरी धुणे भांडी करायची त्यांच्या घरी, आणि इकडे मात्र भाजपच्या कार्यकर्त्याला त्यांनी शिवीगाळ करायची, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचा, असं झालं. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण झालं. आणि याच्यातून मग असा परिणाम झाला की भाजपचे लोक फार काही आता सिरियस या सगळ्या गोष्टींबद्दल राहत नाही. काय करायचं, कोणासाठी करायचं, शेवटी यांच्यासाठी करायचं तर मग करायचं कशाला, आणि यांच्यासाठीच करायचं तर मग आपण भाजपचं काम का करायचं. बरोबर. असा एक नवीन प्रवाह सुरू झाला. आणि म्हणून त्यांच्या सगळ्यांचा आवाज म्हणून मी जे 2019ला पक्षशिस्त वगैरे मांडलं, आजही मी पक्षाला हे सांगितलं की आमच्यापैकी कोणालाही द्या, जे कोणी इच्छुक असेल त्यांच्यापैकी, पण तुम्ही जे त्याला देता आहात, आणि त्यांनी या गावात सावकारी उघडली आहे, गुन्हेगारीचं मोठं प्रमाण वाढलं आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये धमक्या काय देणे, IAS अधिकाऱ्यांच्या अंगावर शाई काय फेकणे, अधिकाऱ्यांना टोचून बोलणे, हे सगळे प्रकार त्यांनी या संदर्भात केले. आणि यातून माझ्या असं लक्षात आलं की आता कुठेतरी ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. लोकही म्हणायचे की भाऊ इसको रोको, ये तो नंगा नाच कर रहा है. आणि म्हणून मग मी ही भूमिका अपक्ष घेण्याची केली. मी वरिष्ठांना सगळं सांगितलं, वरिष्ठांच्या कानावरही टाकलं. त्यामुळे सगळी मंडळी ही आपल्यासोबत आहे. काही जण खुलेआम करतात, काही जण पडद्याआड करतात. त्यामुळे मी लोकसभेत पण हा स्टँड घेतला होता की मी यांचं काम करणार नाही, ते मी केलं. कारण की हे एलिमेंट्स पार्टी वाढवेल असं नाही, पार्टीचं खच्चीकरण करेल. आणि असा प्रवास करत 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 आज इथपर्यंत आलो आहे. दुःख याचं आहे की भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पैसा नाही म्हणून, आणि पक्षनिष्ठा ही त्याची कमजोरी आहे हे ज्यावेळेला वाटायला लागलं. आणि आपला कार्यकर्ता आपल्या संघटनेशिवाय निवडून येऊ शकत नाही, पण बाहेरचा माणूस पैशाच्या भरोश्यावर निवडून येऊ शकतो. म्हणून हा जो जे खेळ चालू आहे, हा खेळ फार वाईट आहे. यातून कार्यकर्ता चळवळ संपून जाईल. आणि धनधान्यांच्या हाती पार्टी आल्यावर जो आम्हाला दीनदयालजींनी जो आदर्श दिलेला आहे, तर त्याला तर तिलांजली दिल्यासारखं होईल. मगाशी तुम्ही उल्लेख केलात एका दुष्टचक्राचा, की सत्तेसाठी पैसा, पैशातून सत्ता, ते सतत फिरत राहतं. आणि त्यातनं आता तुम्ही जी काय भूमिका मांडताय ती अशी आहे की साधारणपणे सामान्य माणूस हा राजकारणाचा आणि एक पक्ष म्हणून भाजपचाही केंद्रबिंदू असायला हवा. तुमची ही भूमिका त्या माणसासाठीच? हो, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही असे एलिमेंट्स घेण्याची आवश्यकता नाही आहे. आता पार्टी मजबूत आहे, पार्टी स्ट्रॉंग आहे. आणि जर पार्टी मजबूत आणि स्ट्रॉंग जर असेल तर आता कोबड्या घेण्याची आवश्यकताच नाही आहे लोकांची. बरोबर. अशा लोकांनी यातून पार्टीची इमेज खराब होतं. पार्टीचा कार्यकर्ता हा डिमोरलाइज होतो. आणि मग त्याला असं वाटायला लागतं की पैसे कमवल्याशिवाय पर्याय नाही, तर मग तो त्या मार्गाने जातो. ज्या पार्टीवर डिफरन्स सांगत असताना आम्ही ज्या गोष्टी नाही म्हणतो त्या ते करायला लागतो. ते वाईट आहे. शेवटी मला एक नाजूक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही अपक्ष म्हणून रिंगणात राहण्याचा निर्णय कायम घेतला, त्यानंतर आम्ही तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता की त्यात तुम्ही अशी तुमची भूमिका मांडली होती, म्हणजे की मी तर अगोदरच राजीनामा दिलेला आहे, मग माझी हकालपट्टी कशाला वगैरे. ते थोडंसं स्पष्ट करा ना. नाही, मला पक्षाचे कायदे, नियम, नीती, अटी, शर्ती सगळं माहिती आहे. आणि मला माहिती आहे की जर आपण पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जातो आहे, आपल्याला पक्षाचा निर्णय हा जर मंजूर नाही आहे आणि आपण त्याच्यावर जर भूमिका घेतो, तर आपण काहीतरी गोष्ट केली पाहिजे. आणि म्हणून मी त्यावेळी 29 तारखेला 10:07 मी माझा राजीनामा माननीय प्रदेशाध्यक्षांना पाठवला, देवेंद्रजींना पाठवला आणि संघटन मंत्री आपले कोठेकरांना पाठवलं. माझं ते सगळं आहे त्याचं. पण मी दाखवला की त्यांच्यावर त्यांचा रिप्लाय पण आला आहे मला, ओके आम्ही स्वीकारलं आहे. मग हे सगळं झाल्यावर मग हे 6 वर्षाचं निलंबनाचा काय गोड बंगाल आहे, तेच आम्हाला ताणून घ्यायचं आहे. हे तर माननीय प्रदेशाध्यक्ष जी नेते सांगतील
मी तर सांगेल की बा हे तर आश्चर्यकारक आहे. आणि ते ज्यावेळेला त्यांनी निष्कासनाचं पत्र दिलं त्यावेळी मात्र भाजपचा कार्यकर्ता वोटर अधिक चिडला. पण तुम्ही अन्यायही कराल आणि राजीनामा दिल्यावर त्यांना तुम्ही पक्षातून काढूनही घ्या, हे कसं काय? तेव्हा मोठ्या प्रमाणावर या संदर्भातली नाराजी. तुमच्या गळ्यात अजूनही भगवाच आहे आणि भाजप तुमच्या DNA-तच आहे. ह्या निवडणुकीत जो काय निकाल आहे तो तर आपल्यासमोर येईलच, पण दारं उघडली तर परत भाजपमध्येच जाणार? नाही, मी जिंकणारच आहे आणि माझा DNA भाजप आहे आणि परमपवित्र भगवा ध्वज शाखेत गेलेला आहे. यावेळी मला तो अनेक पार्ट्यांनी दिला होता की तुम्ही बी फॉर्म घ्या म्हणून. नाही म्हटलं त्यांना, मी नाही करू शकत, तो संस्कारच नाही आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी भाजपचाच आणि मी भाजपचाच राहणार? हो, मी भाजपचाच राहणार, भाजपचाच आहे. पुढे होतो, आज या उद्याही राहणार आहे, त्यात काय अडचण? नक्की? 100%. कोणाकडनं काही ऑफर आल्या, काय झालं? ऑफर तर याही निवडणुकीत पुष्कळ आल्या होत्या, लोकसभेच्या निवडणुकीत ऑफर. मग माझ्या संस्काराला अर्थ काय? मला जो संघात भाजपने जो माझ्यावर संस्कार केला, माझ्या आईवडिलांनी संस्कार केला, त्या संस्काराचं काय? मग सत्तेसाठी जर आम्ही विकल्या गेलो आणि विकल्या जाणार असू तर मग संस्काराला किंमत आणि व्हॅल्यू राहणार नाही. खरं, सत्ता आमच्या दृष्टीने फार काही महत्वाची नाही आहे. सत्ता हे साधन आहे, साध्य नाही, हे नक्की आहे. 100% अगदी त्याबाबत कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण आणि नाही. मी जो निर्णय करतो तो निर्णय करतो. मी लोकसभेत सांगितलं की मी काम करणार नाही, ते मी केलं नाही. मी सांगितलं याला जर तुम्ही तिकीट दिले तर मी उभा राहील, तर मी उभा राहील. मी निवडून आल्यावर इतर कुठल्याच पक्षात जाण्याचं काही कारण नाही. जाणार नाही म्हणजे जाणार नाही, माझा निर्णय. आणि ह्या निवडणुकीचा निकाल काही लागला तरी ह्या पुढे येणारी जी महापालिका निवडणूक आहे त्यात तुमची भूमिका भाजपच्या समर्थनाचीच असेल? हो, काय अडचण आहे, पुन्हा मेजॉरिटी आणू आम्ही या अमरावती शहरात. पण तुम्ही तर निलंबित असाल पक्षातून? नाही, पक्षातून निलंबित केलं तरी इथे थोडी, इथे भाजपच आहे आमच्या. तुमचा अजेंडा बदलणार नाही? नाही, आमचा अजेंडा बदलायचं कारणच नाही. आणि वरच्यांनाही माहिती आहे, ज्यांनी काढलं त्यांनाही माहिती आहे की आपण हे कोणाची तरी प्रेशरखाली करतो आहे, पण हे त्याच्यावर अन्याय आहे म्हणून हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांचंही मन खात असेल 100%. या निवडणुकीत अपक्ष म्हणून तुम्ही लढताय, तुमच्या दृष्टीने काय मुद्दे आहेत की जे खूप ऑन प्रायोरिटी ॲड्रेस व्हायला पाहिजे विकासाच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून? नाही, तर अमरावती शहराच्या जडणघडणीमध्ये वडनेरा मतदारसंघाचा जो भाग आहे तो अतिशय अविकसित आहे. म्हणजे मूलभूत सुविधा ज्या म्हणतात, रस्ते, नाल्या, लाईट, याचा पूर्णतः बोजवारा वाजला आहे. सुरक्षा तर नाहीच आहे. हो, या विभागीय केंद्रावर CCTV कॅमेरे नाही अजून. एकच आमदार 15 वर्ष निवडून दिला, त्याच घरी 5 वर्ष खासदारकी होती. आणि हे महाशय प्रत्येक निवडणुकीला सत्तेत असतात, निवडून आले की त्यांना काही दरबंद नाही. मग माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही वर्षानुवर्ष सत्तेत होता, तर मग CCTV कॅमेरे या शहरात का लागले नाही? काय अडचण आहे CCTV कॅमेरे लागण्यासंदर्भात? 15 वर्ष झाले शेतकऱ्यांचे पांदन रस्ते झाले नाहीत सर. मी बघायला गेलो, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. पर्यटनाचा इथे जे काही छत्री तलाव, 2-4 छत्री तलाव आहेत, त्याचाही विषय संपला, काहीच विषय नाही. आणि मी या मतदारसंघात बडनेराच्या मतदारांना मी आश्वस्त केलं आणि मी सांगितलं की मी काम करून दाखवेल. पहिले मी सगळ्या गावात कामं केली, वेगवेगळ्या निधीमधून, राज्य सरकारच्या, जिल्हा नियोजनच्या माध्यमाने मी प्रत्येक गावात निधी टाकला आणि त्या प्रत्येक गावात निधी टाकून त्या नागरिकांना सांगितलं की पहिले काम नंतर मतदान. आणि मी पहिले काम दाखवलं. मी अभ्यासिका उभी केली. इथे अंजनगाव बारी आहे, तिथे आता अभ्यासिका माझी पूर्णत्वात जाते. गणोरीला मोहम्मद खान महाराजांचं मंदिर आहे, तिथे आपण एक सभागृह दिलं 60 लाखाचं. मैदानं आपण करतो, ऑक्सिजन पार्क निर्माण केलं. अच्छा, तिथे आपले परंपरागत झाडं आहे. हो, कारण ऑक्सिजन कोविडच्या सगळ्या त्या साथीच्या काळामध्ये ऑक्सिजन किती गरजेचं आहे आपल्याला नव्याने शिकायला मिळालं. खरं इथला सगळ्या या मतदारसंघातले ते 2-4 मुख्य रस्ते, त्यातला भूतेश्वर चौक ते आपल्या साईनगर, जिथे अंबाबाईची पालखी दरवर्षी सीमोल्लंघनाला जाते. बरं. आणि साईबाबांची पालखी, गजानन महाराजांची पालखी नेहमी त्या रस्त्यावरून जाते. तर तो रस्ता किती दिवसापासून खराब होता.
मोठे मोठे गड्डे पडले होते. ते सगळ्याच्या सगळा रस्ता तो 10 कोटी रुपयाचा आपण टाकला, तो करून घेतला. कल्याणनगर यशोदानगरकडे जाणारा रस्ता तोही महत्त्वाचा रस्ता आहे. हजारो कॉलनीज तिकडे, तो आपण रस्ता केला. इकडे पार्वतीनगरमध्ये जाणारा रस्ता काँक्रीटचा आपण केला. आणि म्हणून मी जनतेला सांगितलं की मी अभ्यासू आहे, विरोधाला विरोध मी करत नाही. आणि विकासाची दृष्टी असल्याने शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर इथे शिवटेकडे मोठा अश्वारूढ पुतळा आहे महाराजांचा. तिथे आपण 5 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि तिथे आता शिवसृष्टीचे निर्माण सुरू 80% झालं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं डेव्हलपमेंट तिथे सौंदर्यीकरण करणे, त्याच्यासाठी आपण निधी आणला आहे, त्याचं काम सुरू आहे. हो, बडनेरा किंवा अमरावती शहरामध्ये ह्या भागामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा बरेच उपक्रम तुम्ही राबवता. आता सावता मैदानाच्या बाजूला गेले 10 वर्ष झाले सांस्कृतिक भवनाचं बांधकाम चालू आहे, पण पूर्ण रखडलेलं आहे. पहिल्यांदा जेवढं एस्टिमेट होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट वाढ त्या एस्टिमेटमध्ये झालेली आहे. पूर्णतः नाही झालं. आणि तिकडे त्यांचं फार्म हाऊस वर्षभरात पूर्ण झालं. अच्छा, जनप्रतिनिधीची प्रायोरिटी काय आहे याच्यावरूनच तर कळतं ना की तो जनप्रतिनिधी कसा आहे. बरोबर. आणि त्यासाठी मी महानगरपालिकेतून 1 कोटी रुपये द्यायला लावले की द्या म्हणून, मग ते होईल म्हणून पूर्ण. फक्त आता पुन्हा पिलरच उभे झाले. मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जो निधी आणता राज्य शासनाकडून करोडो रुपयाचा म्हणता, बोर्ड लावता, ते काम होत नाही, तो भाग निराळा आहे. बोर्ड लावायचं, फक्त नारळ फोडायचं, निवडणूक काढून घ्यायची, विषय संपला. तर ते कसं काय आहे असा मोठा यक्ष प्रश्न आमच्यासमोर आहे. पण मी जनतेला विश्वास दिला की मी निधी आणू शकतो, मी तुमच्यासाठी लढू शकतो. झोपडपट्टीचा विषय आहे. 20-20 वर्ष झाले, 25-25 वर्ष झाले झोपडपट्टी घोषित झाल्या. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी झोपड्यात वाढ झाली, पण ती घोषित नसल्यामुळे त्यांना मूलभूत सेवा सुविधा देता येत नाही. मी तो करून घेतला माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून. PR कार्डचं वाटप नाही. मग काय करता तुम्ही? मग तुम्ही जनप्रतिनिधी म्हणून तुमचं योगदान काय आहे? तर हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहे. पण मी जनतेला सांगितलं की मी निधी आणला, कामं केली. पुढे जाऊन मी सांगतो की पुढे जाऊन घेऊन येईल. सत्ता कोणाची असो काही फरक पडत नाही. अभ्यासू माणसाला सगळा मार्ग मिळत असतो. आणि माझी पहिली प्रायोरिटी या शहरात CCTV लावून सुरक्षा देण्याची आहे, पांढरत रस्ते करण्याची आहे. वाईट या गोष्टीचं आहे की एखादी बाहेरगावून आलेली एखादी आमची बंधू माय भगिनी असेल आणि त्याला जर वॉशरूमला जायचं असेल तर टॉयलेट नाही आहे इथे. त्यामुळे पिंक टॉयलेट निर्माण करणे आणि त्याचं पूर्णतः देखरेख ही त्या महिलांनीच करणे असा पण प्लॅन आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीने जाणार. तुमच्याकडनं हे सगळं वर्णन ऐकल्यावर मला एक प्रश्न पडला की आमदार नसताना तुम्ही इतकं सगळं करताय, तर आमदार झाल्यावर काय कराल? हो, म्हणजे मला सगळेजण म्हणतात की भाऊ तुम्ही आमदार व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे चांगले विकासाची कामं होतील, चांगले रस्ते होतील. आणि मला बडनेरा मतदारसंघ हा विकासामध्ये 1 नंबर आहे. MIDC आहे ना, या मतदारसंघामध्ये 2 MIDC सुरू आहे आणि 1 भातकुलीची जागा आहे. त्या जागा त्यांनी सगळ्यांनी महाराष्ट्रीयांनी घेऊन घेतल्या. पण अमरावतीच्या MIDCत काहीच नाही आहे. डॉल मिल, ऑइल मिल, टाईल्स, याच्या पलीकडे काही. इकडे प्रायव्हेट खाजगी MIDC आहे, तिथे पण काहीच नाही. आणि म्हणून काहीच न सुचणारा आमदार आहे हा, आणि सावकारी करणारा आमदार आहे. महानगरपालिकेच्या जागा बळकावणे, शासनाच्या जागा बळकावणे, हेच काम. धन्यवाद तुषारजी, तुम्ही खूप मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत. तर हे होते तुषारजी. त्यांच्याकडनं अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असतील, अनेक शंका आपल्या ज्या मनात होत्या त्या फिटल्याही असतील. आपण त्यांना या निमित्ताने बडनेऱ्यात आलो, अमरावतीत त्यांच्या घरी आलो, त्याबद्दल त्यांचे आभार मानूया. आणि तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. आपण वेळ दिलात, धन्यवाद त्याबद्दल.